वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात एक मोठा दावा केलाय। संघाच्या शस्त्रपूजनामध्ये AK-47 आणि हँड ग्रेनेड असतात असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। तसंच यावेळेस त्यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांना एक आव्हान सुद्धा दिलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीही संघाच्या कार्यालयात गेले नव्हते, तर जर नवनाथ बन यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावे असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। दसऱ्याच्या दिवशी RSSच्या मुख्य कार्यालयावरती शस्त्रपूजन होते। तिथे AK-47 ग्रेनेड आणि इतर शस्त्र ठेवलेली असतात। ऑटोमॅटिक रायफल, सेमी ऑटोमॅटिक रायफल्स ठेवलेली असतात, जी फक्त भारत सैन्याकडे असतात किंवा त्यातले काही असे शस्त्र असतात जी भारताच्या सैन्याकडे सुद्धा नसतात। ही पहिली गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे। दुसऱ्या बाजूला बन जे म्हणाले की बाबासाहेब हे संघाच्या कार्यालयावरती गेलेले हे अतिशय खोटे आणि चुकीची माहिती आहे आणि हा एक संघी अजेंडा आणि प्रोपगेंडा आहे। नवनाथ बनना मी विनंती करतो की हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती जाहीर करावे। बरं। आणि त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसंघ ही संघटना कधीच मान्य नव्हती। जर तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनचा, शेड्यूल कास्ट फ्रंटचा जर तुम्ही जाहीरनामा बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये RSS वरती बंदी हा एक मुद्दा बाबासाहेबांच्या खुद्द पक्षाच्या जाहीरनाम्यावरती आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।